नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. बाजारपेठांचा पुनर्विकास करण्यासाठी आमदारांनी घेतली आयुक्तांची भेट. पुनर्विकास योजना रखडल्याने झोपडपट्टीधारक हक्काच्या घरांपासून वंचित आणि कैलासनगर परिसरात बिबट्याचा वावर. ठाणे शहरात भारतातील पहिलं रंगसंग्रहालय आणि 100 वर्ष जुन्या असलेल्या ऐतिहासिक बाजारपेठेचा पुनर्विकास करण्याच्या मागणीसाठी भाजपाचे आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर या दोन्ही प्रकल्पाचं सादरीकरण केलं. दरम्यान आयुक्तांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला असून या प्रकल्पामुळे ठाण्याला सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक आणि पर्यटन क्षेत्रात मोठी चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी भाजप आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे या दोघांची नुकतीच भेट घेऊन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी 2 महत्त्वाचे प्रस्ताव सादर केलेत. हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या अर्बन चॅलेंज फंड अंतर्गत राबवण्याचा विचार असून शहराच्या सांस्कृतिक ओळखीबरोबरच आधुनिक विकासाला चालना देण्याचा उद्देश आहे. पहिल्या प्रस्तावात ठाण्यात भारतातील पहिलं रंगसंग्रहालय उभारण्याची योजना आहे. पारंपरिक संग्रहालयापेक्षा वेगळा अनुभव देणाऱ्या या प्रकल्पात रंगांचे विज्ञान, मानसशास्त्र, दृष्टी, ऑप्टिकल इल्युजन आणि सांस्कृतिक महत्त्व यांचे 12 दालनांमधून सादरीकरण केलं जाणार आहे. हा प्रकल्प शिक्षण आणि पर्यटनासाठी नवं आकर्षण ठरण्याची चिन्ह आहेत. तर दुसऱ्या प्रस्तावात ठाण्यातील जांभळी नाका येथील 100 वर्षांहून अधिक जुन्या शिवाजी भाजी मंडई आणि महात्मा फुले मंडई यांच्या पुनर्विकासाचा समावेश आहे. या बाजारपेठांचं ऐतिहासिक महत्त्व जपत त्यांना आधुनिक सुविधा देण्यावर भर देण्यात येणार आहे. विक्रेते आणि ग्राहकांसाठी अधिक सुसज्ज, हवेशीर आणि सुलभ बाजारपेठ उभारण्याबाबत प्रस्तावात म्हटलंय. या पुनर्विकासात शीतगृह सुविधा तसंच खुल्या आणि पारंपरिक बाजाराच्या अनुभवाला जपणारी रचना यांचा समावेश असेल. ठाणे महापालिका आयुक्त राव यांनी सादर करण्यात आलेल्या दोन्ही विकास प्रस्तावांचं कौतुक करत त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिलाय. अर्बन चॅलेंज फंड अंतर्गत हे प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलंय. उड्डाणपूल, बोगदे, मेट्रो, अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो अशा विविध आणि टोलेजंग इमारती यामुळे ठाणे शहर मुंबईनंतरची पहिली पसंती ठरत असताना येथील हजारो झोपडीधारक पुनर्विकास योजना रखडल्यानं हक्काच्या घरांपासून वंचित राहत असल्याचं समोर येतंय. जवळपास 36 प्रकल्प मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याचं पुढे आलंय. ठाण्यात 1,12,500 झोपड्यांची नोंद झाली आहे, पण त्या तुलनेत आत्तापर्यंत केवळ 51 ठिकाणीच पुनर्वसन प्रकल्प राबवले गेले असून 7,041 झोपडीधारकांचं हक्काच्या पक्क्या घरांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. तर 36 प्रकल्प अजूनही मंजुरीच्या फेऱ्यात अडकले असून सुमारे 13,696 झोपडीधारक प्रतीक्षेत आहेत. ठाणे शहरात हजारो इमारती उभ्या राहिल्या असून सध्या 400हून अधिक प्रकल्प सुरू आहेत. दुसरीकडे येथील अनधिकृत धोकादायक इमारतींचा प्रश्न सोडवण्यासाठी देशातील सर्वात मोठी आणि पहिली क्लस्टर योजना आकार घेते. दुसरीकडे बागळे, लोकमान्य नगर, कळवा, मुंब्रा, मानपाडा इत्यादी भागात मोठ्या प्रमाणावर जुन्या झोपडपट्ट्या आहेत. ठाणे शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी अनेक वर्षांपासून पुनर्वसन योजना राबवली जाते, पण त्याची गती अत्यंत मंद असल्याचं समोर आलंय. मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणकडून ठाणे महापालिका क्षेत्रातील पुनर्विकास प्रकल्पाच्या मिळालेल्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत 51 योजनांमध्ये 7,041 झोपडीधारकांना सदनिका देण्यात आल्या आहेत. SRA अंतर्गत 24 योजनांचं काम सुरू असून त्यामध्ये 269 चौरस मीटरची 1 तर 300 चौरस फुटांच्या 23 योजना आहेत. मंजुरीच्या प्रक्रियेत 12 योजना असून 4 ठिकाणी 269 तर 8 ठिकाणी 300 चौरस फुटांच्या सदनिका आहेत. मात्र योजनांमध्ये प्रगती नसल्याची कबुली खुद्द प्रशासनानं दिली असून परिणामी 13,696 झोपडीधारक हवालदिल झालेत. ठाण्यातील बागळे इस्टेट भागातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत असलेल्या कैलासनगर परिसरात बिबट्याचा वावर आढळून आलाय. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून प्रशासन तसंच नगरसेवकांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. विशेषतः रात्री बाहेर पडणाऱ्यांनी आणि लहान मुलांच्या पालकांनी अधिक काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले. ठाणे शहरात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा परिसर येतो. वागळे इस्टेट, येऊर आणि घोडबंदर या भागाला लागून उद्यानाचा डोंगर असून इथे बिबट्यासह अनेक प्राणीपक्षी आढळून येतात. अनेकदा बिबटे वाट चुकून शहरात आल्याचं यापूर्वी अनेकदा आढळून आले असून त्याचबरोबर उद्यान डोंगर परिसरात असलेल्या वस्त्यांमध्ये बिबट्याचा वावर आढळून आलाय.
असं असतानाच आता वागळे इस्टेट येथील कैलासनगर परिसरात बिबट्याचा वावर दिसून आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. तसंच प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. शिंदेंच्या शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक मनोज शिंदे यांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन करत आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन केलंय. विशेषतः रात्री उशिरा एकटं बाहेर पडणं टाळावं, लहान मुलांवर लक्ष ठेवा, तसंच पाळीव प्राणी घराबाहेर मोकळे सोडू नयेत अशा सूचना त्यांनी केल्या आहेत. तसंच कचरा किंवा अन्न उघड्यावर ठेवू नये, कारण त्यामुळे वन्य प्राणी आकर्षित होण्याची शक्यता असते. परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ वनविभाग, पोलीस किंवा स्थानिक प्रतिनिधींना कळवण्याची सूचना करण्यात आली आहे. दरम्यान नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहा, शेजाऱ्यांनाही याबाबत माहिती देऊन सुरक्षिततेची काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलंय. ठाणे शहरात अलीकडील काळात बिबट्याच्या वावराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. सप्टेंबर 2025मध्ये मानपाडा येथील इडेनवूड कॉम्प्लेक्समध्ये बिबट्यानं भटक्या श्वानावर हल्ला केला होता. त्यानंतर डिसेंबर 2025मध्ये पोखरण रोड क्रमांक 2 परिसरात बेथनी हॉस्पिटल जवळील बांधकाम साईट आणि सनलाईट इमारत परिसरात बिबट्याचं दर्शन झाल्यानं नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. पुढे जानेवारी 2024मध्ये वागळे इस्टेटमधील वारलीपाडा भागात बिबट्यानं लोकवस्तीत घुसून एका पाळीव श्वानावर हल्ला केला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. मुंबई नाशिक मार्गावरील घारेगाव इथे पुन्हा टोलनाका उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. या टोलनाक्यास आमचा विरोध आहे. या टोलनाक्यावर ठाणेकरांना टोलमुक्ती न दिल्यास आम्ही हा टोलनाका बंद पाडू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिलाय. मुंबई नाशिक महामार्गावरील माझिवडा ते वडपे या प्रकल्पाचं काम 90% पूर्ण झालं असून येत्या काही महिन्यात या मार्गिकेच्या निर्माणाचं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई नाशिक महामार्ग आणि समृद्धी महामार्गावरून मुंबईच्या दिशेनं होणारा प्रवास वेगवान होणार असला तरी वाहन चालकांना टोलचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. खारेगाव येथील जुन्या टोलनाका भागात नव्यानं टोलनाका उभारण्याचं काम सुरू झालंय. त्याला त्यांचा विरोध आहे. याबाबत मनोज प्रधान यांनी सांगितलं की 1998 साली खारेगाव टोलनाका सुरू झाला होता. टोल वसुली विरोधात अनेकदा आंदोलन देखील झालं. 2017मध्ये हा टोलनाका कायमस्वरूपी बंद करण्यात आला होता. त्यामुळे ठाणे ते भिवंडी, कल्याण आणि कल्याण भिवंडी, नाशिक, उरण, जेएनपीटी येथील हजारो हलकी जड वाहनं चालकांना या टोलपासून मुक्तता मिळाली होती. टोल वसुली बंद होऊन अवघे 9 वर्ष पूर्ण होत असतानाच माझिवडा वडपे प्रकल्प बांधून पूर्ण झाल्यानंतर टोल वसुली केली जाणार आहे. या वसुलीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा प्रखर विरोध असणार आहे. वाहन खरेदी करतानाच रोड टॅक्स घेतला जात असतानाच पुन्हा टोल आकारणी करून आधीच महागाईनं पिसलेल्या नागरिकांची पिळवणूक करण्याचा हा प्रयत्न आहे. या टोल टॅक्समुळे फक्त सामान्य वाहनधारकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार नाही, तर प्रवास खर्च वाढल्यानं व्यापाऱ्यांकडून जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढवले जाणार आहेत. त्यामुळे आमचा या टोलला विरोध आहे. मात्र हे सरकार पाशवी बहुमताचा आधार घेऊन टोल नाक्याचा विरोध चिरडून टाकणार आहे, त्यात शंका नाही. त्यामुळे 14 ऑक्टोबर 2024 रोजी ज्याप्रमाणे मुंबईत प्रवेश करणाऱ्या 5ही टोल नाक्यांवर टोलमुक्ती देण्यात आली, त्याच धर्तीवर हा टोल नाक्यांवर ठाणेकरांसाठी टोलमुक्ती द्या. दरम्यान खारेगाव किंवा मुंब्रा येथील नागरिकांना घोडबंदर गाठायचं तर हायवे हा उत्तम पर्याय. मात्र ठाणे शहरातच यायचं असताना किंवा पुन्हा परतीचा प्रवास करताना 2 वेळेस टोल भरावा लागणार आहे किंवा टोल टाळण्यासाठी द्राविडी प्राणायाम करत कळवा, कोटनाका, जांभळे नाका, खोपट जंक्शन, माझिवडा येथील वाहतूक कोंडीत अडकावं लागणार आहे. त्यामुळे पर्यायी रस्ता तयार करून द्यावा. म्हणूनच ठाणेकरांना टोलमुक्ती द्यावी. खारेगाव टोल नाक्यावर जर ठाणेकरांना टोलमुक्ती देण्यात आली नाही तर आम्ही हा टोल नाका बंद पाडू, असा इशारा मनोज प्रधान यांनी दिलाय. बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीत भाजपासह एनडीएचा दणदणीत विजय झाल्याबद्दल भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय बागुले यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या कार्यकर्त्यांनी बँड वाजवून विजयोत्सव जल्लोषात साजरा केला. भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मिठाई आणि कोकम सरबत वाटून आनंद व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अद्वितीय नेतृत्व, भाजपाची संघटनात्मक रणनीती आणि पक्षानं देशभर राबवलेल्या लोककल्याणकारी धोरणांमुळे हा विजय झाला. बंगाल आणि आसाममधील जनतेनं विकास, सुशासन आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर आपला अढळ विश्वास व्यक्त केलाय. तसंच बंगालमध्ये नव्या पर्वाला सुरुवात केली, अशी प्रतिक्रिया संजय बागुले यांनी व्यक्त केली आहे.
रेल्वे स्टेशन बाहेर झालेल्या या विजयोत्सवाला ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघोले यांच्यासह माजी सरचिटणीस मनोहर सोगदरे, विकास घांगरेकर, महिला मोर्चाच्या नौपाडा मंडल अध्यक्षा वृषाली वाघोले, शेकडो भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. झालं तेव्हा सगळ्यात जास्त मला वाटतं भारतामध्ये असं एक राज्य असेल पश्चिम बंगाल ज्याच्यात उत्स्फूर्तपणे नागरिकांनी मतदान केलं होतं. 90% वरती वोटिंग झालं होतं आणि खरं तर आम्हा सर्वांना तेव्हाच खात्री होती की पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टी मोठ्या मेजॉरिटीने येईल आणि आज 4 मे रिझल्टचा दिवस आहे. आपण सर्वजण बघतोय खरं तर पश्चिम बंगालमधील सर्व नागरिकांचं, माता भगिनींचं, तिथे असलेल्या सर्व बेंगॉली बाई बंधूंचं मी इथे मनापासून आभार मानेन. तिथे काम करत असलेल्या सर्व भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांचा इथे मनापासून आभार आणि अभिनंदन करेन, कारण वर्षानुवर्ष असलेली त्यांची मेहनत, खरं तर त्यांच्यावर अनेक वर्ष अत्याचार झाले तरी सुद्धा त्यांनी भारतीय जनता पार्टीचं कुठलंही पद सोडलं नाही किंवा काम सोडलं नाही. अथक परिश्रमाने कमवलेला हा विजय आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमधील सर्व नागरिकांचं मनापासून अभिनंदन करीन. हा विजय कुठेतरी हिंदुत्वाचा विजय असा म्हटलं जातं. हा खरं तर लोकशाहीचा विजय आहे. कुठलीही सत्ता असेल ही जनता तिथे फैसला करत असते की कुणाला आम्हाला ठेवायचंय आणि कुणाला आम्हाला काढायचंय. त्यामुळे पश्चिम बंगालमधील लोकांनी ठरवलं की त्यांना भारतीय जनता पार्टीचं राज्य आता हवंय आणि त्यामुळे त्यांनी तिथे मतदान केलेलं आहे. विजयाचं श्रेय तुम्ही कोणाला द्या? या विजयाचा शिल्पकार खरं तर भारतीय जनता पार्टीचे चाणक्य अमितजी शहा असतील, आमचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी असतील, ज्यांच्या खरं तर पायवाटांवरती सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काम करतायत, आणि राष्ट्रीय अध्यक्ष नितीनजी असतील, त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर काही प्रवासी सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी वाहनं थांबवत असल्याचं समोर आलंय. मात्र हा प्रकार आता प्रवाशांना महागात पडणार असून महामार्ग पोलिसांनी यावर कठोर कारवाई सुरू केली आहे. मिसिंग लिंकवर फोटो किंवा सेल्फीसाठी थांबल्यास प्रवाशांना आर्थिक दंड लागू शकतो, तसंच त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल होऊ शकतो. मिसिंग लिंकवर वाहनं 100 ते 120 किलोमीटर प्रति तास वेगानं धावत असतात. अशा परिस्थितीत मध्येच फोटो काढून थांबणं हे अत्यंत धोकादायक ठरतंय. त्यामुळे पोलिसांनी अशा प्रकारांवर बंदी घालत दंडात्मक कारवाईला सुरुवात केली आहे. मिसिंग लिंक हा प्रकल्प विशेषतः घाटातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी उभारण्यात आलाय. अशा ठिकाणी वाहन थांबवणं म्हणजे स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालणं ठरतंय. महामार्ग पोलिसांनी स्पष्ट इशारा दिलाय की यापुढे मिसिंग लिंकवर थांबून सेल्फी किंवा फोटो काढणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल केला जाईल. मिसिंग लिंक सुरू झाल्यापासून वाहतूक कोंडी आणि अपघातांमध्ये लक्षणीय घट झाल्याचा दावा यंत्रणांनी केलाय. पूर्वी दररोज 10 ते 15 अपघात किंवा कोंडीबाबत कॉल येत होते. आता मात्र एकही कॉल नियंत्रण कक्षेला आलेला नाही.